आदिशक्ती तू प्रभूची भक्ती ती आई आहे, ती बहीण आहे, ती मुलगी आहे, ती बायको आहे, पण सर्वात अगोदर ती एक मजबूत स्त्री आहे. सर्वात अगोदर ती एक मजबूत स्त्री आहे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो माझ्या मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तर आय होप तुम्ही मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण गेलेला क्षण परत येत नाही. म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. जसं की मी नेहमी आनंदी असते आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा नेहमी आनंदी राहायला सांगत असते. तर त्याचं आनंदी राहण्याचं मागचं कारण तर आज जरा जास्त स्पेशल आहे, त्यामुळे म्हटलं स्पेशली हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावा आणि मस्त असं स्पेशली तुमच्यासाठी काहीतरी दोन गोष्टी चांगल्या बोलाव्या, की म्हणजे आपल्या मैत्रिणीसाठी काहीतरी नवीन वेगळे वाक्य काहीतरी यूज करावं आणि स्पेशल असा व्हिडिओज होऊन जाऊ द्यावा म्हटलं. त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल फक्त तुमच्यासाठी आहे. तर आज आहे 7 मार्च, उद्या आहे 8 मार्च. 8 मार्च म्हटलं तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, नेमकं काही मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि थंबनेल पाहून तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की मी हा व्हिडिओ कशा संदर्भात बनवते आणि कशाचा आहे हे तर तुम्हाला लक्षात आलं आहे. पण जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला स्वतःला सांगते की सर्व माझ्या मैत्रिणींना, महिलांना, माझ्या बहिणींना, माझ्या आईंना, माझ्या काकूंना, माझ्या आजींना, सर्व महिलांना महिला दिनांच्या खूप 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 शुभेच्छा. तर उद्या आहे 8 मार्च. 8 मार्च म्हणजे महिलासाठी स्पेशल दिवस असा सगळीकडे सेलिब्रेशन केला जातो. स्पेशली महिलासाठी हा दिवस बनवलेला आहे असं म्हणतात. आणि या दिवसाचं मी वेगळं महत्त्व सांगायची काहीच गरज नाही आहे. तर सर्वात एकदा आणखी तुम्हाला म्हणते, मला इतकं हॅप्पी वाटतंय ना, महिलासाठी काहीतरी स्पेशल दिवस असं सर्व सेलिब्रेशन करतात, पण 8 मार्च एकच दिवस महिलासाठी सेलिब्रेशन न करता प्रत्येक दिवस ना आपल्या घरातल्या महिलेला आपण जास्तीत जास्त आनंदी ठेवलं पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटत असेल तर तुमचं मत मला माझ्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर फक्त 8 मार्चलाच आपण आपल्या बहिणीची, आपल्या आईची, आपल्या बायकोची, आपल्या मावशीची, आपल्या काकूची, म्हणजे सगळ्या नात्याची आपण ना फक्त 8 मार्चला त्यांना काहीतरी फ्लावर्स वगैरे देतो किंवा त्यांना चॉकलेट्स वगैरे देतो किंवा काहीतरी वेगळं हॅपीनेस आपण सेलिब्रेशन करतो आपल्या घरामध्ये किंवा इव्हेंट बाहेर कुठंतरी छोटंसं आपण सेलिब्रेशन ठेवतो स्पेशली 8 मार्चसाठीच. तर हे एकाच दिवशी जास्त सेलिब्रेशन केल्यापेक्षा ना, एकाच दिवशी असं काहीतरी फील स्पेशल करून दिल्यापेक्षा ना, नॉर्मली पण डेमध्ये जर तुम्ही आईचा, बहिणीचा, बायकोचा आदर केलात, प्रेमाने चांगले 2 शब्द 4 शब्द चांगले बोललात ना, तर ते खूप आहे बरं का. कुठल्या महिलांना त्रास होतोय, अत्याचार होतोय किंवा काहीतरी चुकीचं होतंय हे जरी बघून आपण गप्प बसतोय तर सर्वात मोठा हे गुन्हा आहे खरं तर. आणि आपण पण एखादी महिलेला त्रास देतो तर ते तर सर्वात मोठा गुन्हा आहे खरं तर. आणि काय करतात माहिती, त्रास देणारे सुद्धा बरे का, त्रास देणारे सुद्धा 8 मार्चच्या दिवशी काहीतरी स्पेशल त्या महिलेसाठी करतात. तर मी जास्त काही बोलणार नाही आहे त्याविषयी, पण असं करू नका. 8 मार्चला सेलिब्रेशन करावं, 8 मार्च स्पेशल असावं असं काही नाही आहे. तर दररोजचा डे सुद्धा तुम्ही 8 मार्च सारखा सेलिब्रेशन करू शकतो. सेलिब्रेशन म्हणजे वेगळे काही आपल्याला करायचं नाही आहे, गिफ्ट वगैरे दे किंवा चॉकलेट दे किंवा फ्लावर्स वगैरे असं काहीच गरज नाही आहे. 2 ते 4 शब्द आदराने बोलला, प्रेमाने बोलला तर त्या महिलेसाठी ते खूप आहे. इतकं मी आता जेंट्सला, लेडीजबद्दलचं सांगते. आणि आणखीन एक गोष्ट पुढं सांगायची, तर तेव्हा पण मी सर्व महिलांना, माझ्या मैत्रिणींना आणखीन एकदा महिला दिनांच्या शुभेच्छाच देते. कारण आज एकही महिला कुठल्याच गोष्टीमध्ये मागे राहिलेली नाही आहे. मग ते बिझनेस असू देत किंवा कुठला जॉब असू देत किंवा घर सांभाळणं असू देत, मुलांना सांभाळणं असू देत, शिक्षण घेणं असू देत किंवा कुठली नोकरी वगैरे किंवा संसार करणे, यासारख्या कुठल्याही गोष्टीमध्ये आजकाल कुठलीच महिला मागे नाही आहे. जेंट्सच्याच खांद्याला खांदा लावून ते कुठेही कामासाठी तयार आहे. म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसारामध्ये अर्धा वाटा तिचा सुद्धा निर्माण करून ते त्याच्यासोबत सुद्धा खांद्याला खांदा लावून संसार करते. म्हणजे कुठे संसारामध्ये काय कमी जास्त किंवा घरामध्ये कुठे कमी पडणं, म्हणजे कसं एक घरामध्ये सासू सुना वगैरे असतात त्या प्रकारे एक सून असते, एक सासू असते. तर सासूसोबत कसं वागायचं हेही तिला माहिती आहे. म्हणजे एक घरामध्ये संसार कसं करायचं हे पण तिला माहिती आहे.
बाहेर जॉबला गेल्यानंतर एक स्त्री जॉब कसा करायचं हेही तिला माहिती आहे. एका मुलासोबत एक आई असते तेव्हा आईचं कर्तव्य कसं पार पाडायचं हे पण तिला माहिती आहे. एका मैत्रिणीसोबत आपण राहतोय, म्हणजे मैत्रिणीसोबत एक राहतोय तर मैत्रिणीसोबत ते कर्तव्य कसं पार पाडायचं तिला माहिती आहे. किंवा आपण एखादी भाऊसोबत असतो, आपल्या भावासोबत वगैरे असतो, त्या भावाचं सोबतचं बहिणीचं कर्तव्य कसं पार पाडायचं हे त्या स्त्रीला माहिती असतं. तर सर्वात जास्त खंबीर आणि हिंमतवाली जर म्हणायला गेलं तर आज महिलाच आहे बरं का जेंट्सच्या पुढं. हे गोष्ट थोडं ऐकायला कोणाला वाईट वाटतं कारण ते लवकर मान्य करत नाहीत म्हणून, पण काही जण मान्य करतात, त्यांना समजून जातं. जे जास्त स्वतःच्या बायकोवर प्रेम करतात, बहिणीवर प्रेम करतात, आपल्या फॅमिलीवर, आपल्या आईवर प्रेम करतात ना, ते समजून घेतात की एक स्त्री म्हणून आपल्या घरातली स्त्री कुठेच कमी पडत नाहीये. आपल्या घरातल्या जेंट्सला लवकर डब्बा मिळावा, आपल्या घरातला मुलगा लवकर स्कूलला जावा, कॉलेजला जावा, किंवा आपल्या घरातले जेंट्स उपाशी राहू नये, या गोष्टीसाठी घरातली प्रत्येक स्त्री झटत असते. एक आई मुलासाठी झटतच असते, एक बायको आपल्या नवऱ्यासाठी, लेकरासाठी झटतच असते. प्रत्येक महिला आपल्या घरातल्या प्रत्येक जेंट्ससाठी काही ना काही करत असते. तर तुम्हाला त्यांच्यासाठी जास्त काहीच करायचं नाहीये, फक्त प्रेमाने 2 ते 4 शब्द चांगलं बोलायचंय, त्यांची आदर करायचंय, त्यांची इज्जत करायचंय आणि त्यांना फक्त थोडंसं प्रेम द्यायचं, बाकी काय. तर आता जस्ट मी पण माझ्या कामावरून आली, थोडीशी फ्रेश वगैरे झाली, राजला पण फ्रेश केलं, त्याला पण जेवण वगैरे दिलं आणि आता मला पण रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करायची आहे कारण माझं पण दिवसभर कामाचा खूप सारा लोड होता. आणि म्हणलं सर्व महिलांसाठी, माझ्या मैत्रिणीसाठी स्पेशली छोटासा व्हिडिओज बनवून टाकावा, जेणेकरून हे जेंट्स पण माझे व्हिडिओज वगैरे बघतात, ते पण थोडंसं त्यांचे विचार बदलले किंवा महिलाबद्दलचं प्रेम वगैरे किंवा फॅमिलीबद्दलचं आपलं थोडंसं प्रेम वगैरे थोडंसं बदललं तर इतका माझा व्हिडिओज कुठंतरी महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटतं. आणि माझ्या मैत्रिणींना सर्वांना पण मला शुभेच्छा वगैरे द्यायच्या होत्या, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओज मी 5 ते 10 मिनटं काढून घाईमध्ये इतका व्हिडिओज बनवून घेते. तर आज सर्व काही एक स्त्री सांभाळते. आता दिवसभर कुठलीही स्त्री कामाला वगैरे गेली किंवा जॉबला गेली किंवा स्वतःचा तिचा बिझनेस वगैरे पण असेल, दिवसभर आपण ते कामं करतो, परत संध्याकाळी वगैरे यायचं, फॅमिलीसाठी जेवण वगैरे बनवायचं, आपल्या मुलाकडे स्पेशली टाईम द्यायचा, त्याचा अभ्यास वगैरे घ्यायचं, म्हणजे नवऱ्याचं वगैरे सगळं बघायचं, या सगळ्या गोष्टी ते अगोदर करते. त्यानंतर मग किचनमध्ये वगैरे जायचं, स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरून घ्यायचं, ते सगळ्या गोष्टी करायचं, परत सगळ्यांना जेवण वगैरे द्यायचं, नंतर ती स्वतः जेवण करते. उद्याची तयारीचं टेन्शन पण तिला आजच असतं माहिती का, म्हणजे आता उद्या काय स्वयंपाक करायचं आहे, उद्या किती वाजता कोणाला जायचं आहे, कोणाचा किती वाजता डब्बा वगैरे करून द्यायचंय किंवा कोणाला काय स्पेशल करून द्यायचं, हे सगळं काही त्या एका स्त्रीलाच असतं. फक्त एका त्या स्त्रीला टेन्शन असतं की उद्याचं काय. उद्याची पण तयारी ते आजच करून ठेवलेली असते. ती जॉब करते, ती काम करते, ती स्वतः कमवते सुद्धा, तरी पण प्रत्येक स्त्रीला असतं जॉब करते याचा अर्थ असं कोणीच नाहीये की फक्त ते जॉबच करते. एक जॉब करते तरी सुद्धा एक फॅमिली हँडल करणं, एक मुलाला आईचं प्रेम देणं, यासारख्या सगळ्या गोष्टी ते हँडल करते बरं का. कुठलीच स्त्री असं नाहीये की फक्त जॉब करते म्हणजे मी काहीच करणार नाही, असं कुठली स्त्री नाहीये. एखादी असतात पण त्यांचे काही पर्सनल गोष्टी असतात, पण सर्व गोष्टी सुद्धा बघून ते सर्व गोष्टी करतात. फॅमिलीकडे, संसाराकडे, आपल्या नवऱ्याकडे, सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन काम करतात. आजकाल कुठल्याच महिला कुठल्या गोष्टीमध्ये काहीच कमी नाही आहेत. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्याची भवानी तू, प्रयत्नानं लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, अशी आहे स्त्री तू. प्रतिभेला तुझे नवे पंख मिळू दे, स्वप्नाच्या तुझे नवी स्थितीच लाभू दे. महिला दिनांच्या माझ्या मैत्रिणींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मग माझ्या सर्व मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असावं ना असं कोणाकडे एक तरी स्वतःची काळजी घेणारा मुलगा असावा, नवरा असावा, भाऊ असावा किंवा वडील असावं. असं वाटतं की कोणीतरी आपली खूप सारी काळजी घ्यावं. तर माझ्याकडे ना माझा राज आहे की माझी खूप सारी काळजी घेतो, मला खूप सारं प्रेम देतो, मला काय हवं नको ते बघतो आणि मला कुठली गोष्ट कधी पाहिजे असते हे त्याला चांगलंच माहिती. अगदी कधी पाणी पिण्यापासून पण छोट्या छोट्या गोष्टीची तो काळजी घेतो. इतका सगळ्या व्हिडिओज मी बोलल्यानंतर ना तो एकदमच अचानक असा इमोशनली झाला थोडासा आणि
मला पाणी वगैरे आणून दिलं. त्यानंतर घट्ट मिठी मारली आणि मम्मा तू इतकं सगळं असं का बोलतेस आज व्हिडिओमध्ये आणि लेडीजचं काय आहे गर्ल्सचं काय आहे मम्मा सांग ना. तर मी त्याला थोड्याशा काही गोष्टी समजावून सांगत होती. तर तो बोलत होता इज्जत प्रेम करायचं महिलाची हे सगळं काय म्हणत होती. तर त्या गोष्टी पण मी त्याला समजावून सांगितल्या. स्कूलमध्ये पण आपण गर्ल्ससोबत वगैरे असं तसं तर ते मी नेहमी तर त्याला सांगतच असते. पण तो पण आता थोडासा इमोशनली झाला बरं का माझ्यासोबत. जेव्हा मी हे सगळे व्हिडिओज बनवलं ना तेव्हा तो सगळं ऐकत होता, कारण तो बाजूला अभ्यास करत होता त्याचं जेवण झाल्यानंतर. तर जास्त काही व्हिडिओज घेऊ शकली नाही मी आणि इतकाच व्हिडिओ बस आहे असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा अशा जे काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल.